हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे, शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले. आमच्या गटाला त्या मानाने फार कमी जागा मिळाल्या, त्यामुळे आमचे निवडून आले. परंतु त्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बी जे पी 1 नंबरला आहे आमच्यामध्ये, आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, आणि 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे. थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये. तर आमच्या म्हणणं असं आहे की मग असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या, एवढंच आमचं मागणं आहे. आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील. कदाचित सारख्या जागा होतील, कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल. राष्ट्रवादीकडून आता सगळेच पक्ष जे आहेत नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात. मंत्रिपदं कमी असतात, लोक जास्त, आणि ह्यावेळेला तर फारच अडचण आहे. नेहमी जे आहेत 160 वगैरे असतात, जे सरकारी पक्षाचे लोक 160 असतात. आता 200 ने किती आहेत माहिती, 233 किती काय. पण त्याच्यामध्ये 2 वेळा 4 वेळा निवडून आलेले लोक पण आहेत, ज्यांना मंत्रिपद नाही मिळाले. ते म्हणतात बा आम्ही कधी होणार मंत्री. त्यामुळे काही नवीन, अगदी काही तरुण किंवा 2-4 वेळा निवडून आलेले लोक यांना सुद्धा मग संधी दिली जाते.